सो आमच्याकडे आज आहे माझ्या नंदेच्या मेहंदीचा कार्यक्रम आणि आम्ही दोघी मेहंदी कलर मॅचिंग झालेलो आहोत. मागे बसायला पडले कारण मी शिवणकाम करत होते आणि सगळ्यात लेट मीच चाललेली आहे, म्हणजे आम्ही चाललेलो आहोत. ऑलमोस्ट सेम ड्रेस आहे आणि हे आरसे मी लावून घेतलेत उगाचच, पण ते छान दिसत आहेत. तुला पण आहेत तसे? ओके ठीक आहे. तर आता प्रचंड लेट झालेलो आहोत आणि आता निघतो, भेटतो तिकडेच. तर आता संध्याकाळी आम्ही इकडे येऊन पोहोचलेलो आहोत. तसं बोलवलं सकाळपासून होतं, बट मलाही माझी कामं होत, तयारी करायची आहे लग्नाची. ब्लाऊज, कपडे शिवणं वगैरे ते चाललेलं आहे सराचं आणि माझं. आणि आमची जी नवरी आहे ना, तिला रील्स काढायला इतकं आवडतं ना, भरपूर तिला व्हिडिओज, रील्स, फोटो काढायला खूप आवडतं, खूप हौशी आहे ती. आणि मला पण आवडतंच. तर आमचं चाललं होतं रील काढणं आणि तीच आम्हाला इन्स्ट्रक्ट करत होती आणि कोरिओग्राफ वगैरे तिचंच चाललं होतं. असं करा वहिनी, असं रील करा, बाकीच्यांना पण सांगत होती. म्हटलं ठीक आहे, चलो मजा करून घेऊ मस्तपैकी. हे लग्न असं लक्षात राहायला हवं. तर ही जी रील आहे ना, ती मी सेपरेटली ॲड केलेली आहे इंस्टाग्रामला सुद्धा आणि यूट्यूबला अजून केली की नाही मला आठवत नाही आहे, बट बघते मी. इंस्टाग्रामला केलेली आहे ड्रीम लाईफला, तर नक्कीच तुम्ही जाऊन ते पहा. आणि मस्त मस्ती केलेली आहे. एका हातावर आज मी मेहंदी काढून घेतली, दुसऱ्यांच्या पण काढायची होती, एक हात बाकी आहे. त्याला बघू आता, एक दिवसाचा गॅप आहे हळदीनंतर लग्नासाठी. सो तेव्हा आम्ही सगळी कामं अशी उरकून घेऊया. सो आता ही आमचं चाललं आहे. खूप सारे रिटेक घेऊन आमची ही रील पूर्ण झालेली आहे. ही सुद्धा दुसरी रील आहे, ती इंस्टाग्रामवर आम्ही टाकलेली आहे. माझी नणंद, या माझ्या सासूबाई, त्याच्यानंतर तुम्हाला सांगते मागे कोण आहे, हां या मामी आहेत, या माझ्या जाऊबाई आहेत, ही मी आहे, त्यानंतर या छोट्या सासूबाई आहेत आणि ही आमची नवरी. आणि ज्या व्हिडिओ काढतात त्यासुद्धा माझे नणंद आहेत. सो असा काहीसा आमचा प्रोग्राम मस्तपैकी चाललेला आहे.
सुना है तुमने जीवन साथी चुना है, जिसको तुमने चुन ही लिया है।